महासंग्राम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण या ठिकाणी पाहू शकतोय की अंबड तालुक्यातील झिरपे या गावातील 20 वर्षीय तरुण सराटी येथील नदीमध्ये बुडालेला आहे. तर या ठिकाणी नातेवाईक आहेत, ते सांगतात की त्याला पोहता येत नव्हतं, तो पोहण्यासाठी गेला होता, परंतु त्याला नंतर हा दिसू शकला नाही. त्या मुलाचं नाव आहे गोविंद कल्याण फोके. तो अंबड तालुक्यातील आहे आणि या ठिकाणी त्यांच्या तुम्ही कोण आजी आहे का तुम्ही? हे आंघोळीला गेले असता या ठिकाणी अपघात घडलेला आहे. तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी रेस्क्यू टीमने त्यांना हुडकण्याचा प्रयत्न चालू आहे. नमस्कार. या दिंडीमधील हे वारकरी लोक आहेत, त्यांची किती नंबर दिंडी होती? 12 नंबर दिंडी. 12 नंबर दिंडी होती का? आता या ठिकाणी तो पोहण्यासाठी गेला होता का? आंघोळ करा सर. आंघोळीसाठी त्याला पोहता येत नव्हतं काय? त्या पावता येत नव्हतं, पण एक माणूस धाराला गेला त्याला त्याने वडील मग सोडून दिलं. त्याने हात वर केलं, लोकांनी बघितलं का पाणी बुडताना? आम्ही बघितलं. चालतं. आपण पाहू शकता की या ठिकाणी तो 20 वर्षीय तरुण पाण्यामध्ये आंघोळीसाठी गेला असता तो या ठिकाणी बुडालेला बऱ्याच लोकांनी पाहिला आहे. आणि आपण नदीच्या सराटी या गावामध्ये बघू शकतोय या ठिकाणी रेस्क्यू टीम त्या मुलाला हुडकण्याचा प्रयत्न चालू आहे. पुणे जिल्ह्याकडून सोलापूर जिल्ह्याकडे या ठिकाणी आपण पाहू शकताय आता पालखीचे आगमन होणार आहे आणि या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे. या ठिकाणी आपण पोलीस प्रशासन पाहू शकताय आणि हा रेस्क्यू टीम आपण बघू शकताय. त्यामुळे शोधण्यासाठी हे रेस्क्यू टीम या ठिकाणी आलेली आहे.
मी महासंग्राम न्यूज चॅनलसाठी संपादक धना शेंडगे, इंदापूर, अकलूज.